कर्जमाफीच्या मागणीवरून सुरू झालेल्या शेतकरी संपाची वाढलेली धग पाहता आता सरकारच्या मनात धडकी भरली आहे। कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी राज्यातील महत्त्वाच्या मंत्र्यांच्या घराबाहेर पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे। मूळचे सोलापूरचे असलेले सहकार मंत्री सुभाष देशमुख, चंद्रपूरचे अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, लातूरचे कामगार मंत्री संभाजी निलंगेकर आणि पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांचा समावेश आहे। सुरक्षा वाढवलेले मंत्री आणि नेते सुभाष देशमुख सोलापूर, दिलीप गांधी अहमदनगर, विजयकुमार गावित नंदुरबार, सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर, गिरीश बापट पुणे, संभाजी पाटील निलंगेकर लातूर, दिलीप सोपल बार्शी, भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले शिर्डी, आमदार आर.टी. देशमुख बीड, काँग्रेस खासदार राजू सातव हिंगोली, आमदार बबनराव लोणीकर जालना, खासदार सुनील गायकवाड लातूर। सरकारनं पुणतांब्याच्या शेतकऱ्यांच्या संपानंतर अल्पभूधारकांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली आहे। मात्र त्यासाठी 31 ऑक्टोबरची डेडलाईन ठेवली आहे। तर दुधाचे भाव वाढवण्यासाठी आणि हमी भावासाठी टाइम बाउंड कार्यक्रम दिला आहे। या सगळ्या घोषणा फसव्या असल्याचा आरोप करत नाशिक आणि परिसरातील शेतकऱ्यांनी संप कायम ठेवला आहे। PCMC न्यूज रिपोर्ट।